नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मराठी लेक्चरवाली या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वीचा धडा पहिला, नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. बालमित्रांनो, आपल्या सभोवताली काय आहे तर डोंगर, नद्या, त्यानंतर मोकळी हवा आणि आपण ज्यावर चालतो ती काय आहे रे, जमीन. या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला कुठून भेटतात रे, तर ह्या आपल्याला निसर्गातून मिळतात. म्हणून आपण यांना काय म्हणणार आहे, नैसर्गिक संसाधने. जगण्यासाठी आपण जे काही निसर्गातून मिळवतो त्यांना आपण काय म्हणणार आहे, नैसर्गिक संसाधने. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमकं काय तर निसर्गात असलेली व मानवाच्या उपयोगासाठी वापरली जाणारी सर्व संसाधने यांना आपण काय म्हणणार आहे, नैसर्गिक संसाधने. म्हणजे कोणती कोणती संसाधने आहेत रे ती, तर विद्यार्थी मित्र हो, उदाहरणार्थ काय पाहाल तुम्ही, हवा. हवेचा उपयोग आपण कशासाठी करतो रे, की जे श्वास घेण्यासाठी आपण हवेचा उपयोग करतो. पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतो. त्यानंतर माती आहे म्हणजे जमीन आहे, सूर्यप्रकाश आहे, जीवसृष्टी आहे, खनिजे, जंगल, ही सर्व काय आहेत रे, नैसर्गिक संसाधने आहेत. ही काय आहेत, नैसर्गिक संसाधने. आज आपण आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या 3 महत्त्वाच्या संसाधनांचा अभ्यास करणार आहोत. कोणती आहेत ती, तर हवा, पाणी आणि जमीन. कोणती आहेत रे, की जी हवा जी आपल्या आजूबाजूला असते पण आपल्याला दिसत नाही. त्यानंतर आहे पाणी आणि त्यानंतर आहे जमीन. ह्या 3 महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्र हो, एक एक करून आपण समजून घेऊया. बघा, पृथ्वीवरील सजीवसृष्टीत टिकून राहण्यासाठी 3 आवरणे महत्त्वाची आहेत. कोणती कोणती, की पहिलं आहे वातावरण. पहिलं कोणतं आहे रे, वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण. म्हणजे हे जी काही पृथ्वी आहे ह्या पृथ्वीच्या भोवती असलेले जे काही हवेचं आवरण आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, वातावरण. आता ह्या वातावरणाचे 5 थर पडतात. कोणते थर पडतात, ह्या वातावरणाचे 5 थर पडतात. हा जो काही पृथ्वीचा जो पृष्ठाकडचा भाग आहे, पृष्ठाकडच्या लगतच्या भागाकडचा जो पहिला थर आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, तपांबर. त्यानंतर दुसरा जो थर आहे त्याला काय म्हणायचं आपण, स्थितांबर. त्यानंतरनं जो तिसरा थर आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, मध्यांबर. आणि त्यानंतरनं जो चौथा थर आहे वातावरणाचा त्याला आपण काय म्हणायचं आहे, आयनांबर. आणि वातावरणाचा 5वा जो थर आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, बाह्यांबर. लक्षात आलं का, पृथ्वीच्या आवरणांमध्ये 3 आवरणं आहेत. कोणती, एक पहिलं आहे वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असलेले हवेचे आवरण. आणि ह्या वातावरणाचे काय होतात रे, हे 5 थर पडतात. हे काय आहेत रे, वातावरणाचे 5 थर. त्यानंतरनं आपण पाहणार आहोत दुसरं पृथ्वीचे आवरण कोणतं आहे रे, की जलावरण. म्हणजे पृथ्वीवरील पाण्याचा भाग, मग त्या नद्या असतील, समुद्र असतील, हे काय आहेत रे, पृथ्वीवर जो काही पाण्याचा भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, जलावरण. म्हणजेच ही काही नदी आहे, समुद्र आहे, ह्यांना आपण काय म्हणणार आहे, जलावरण. आणि तिसरं जे आवरण आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, शिलावरण. म्हणजेच काय, पृथ्वीवरील जमिनीचा भाग म्हणजे जमीन असेल, खडकाळ भाग असेल, ह्याला आपण काय म्हणणार आहे, शिलावरण. म्हणजेच काय, हे जे काही खडकं दिसतात ते किंवा ही जी काही जमीन दिसते ह्याला आपण काय म्हणणार आहे रे, शिलावरण. लक्षात आलं का, म्हणजेच जी हवा आहे तिला आपण काय म्हणणार आहे, पृथ्वीचं वातावरण. जे काही पाणी आहे तिला काय म्हणणार आहे, जलावरण. आणि जी काही जमीन आहे तिला आपण काय म्हणणार आहे, शिलावरण. आता बघा रे, ह्या तिन्ही आवरणांमध्ये पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी असते. म्हणून हिला आपण काय म्हणणार आहे, जीवावरण. म्हणून ह्याला काय म्हणायचं आपण एकत्रितपणे, जीवावरण. लक्षात आलं का तुम्हाला, मी काय सांगितलं, जी काही हवा आहे
तिला आपण काय म्हणायचं आहे, वातावरण. जो काही पाण्याचा भाग आहे त्याला म्हणायचे जलावरण, आणि जो काही जमिनीचा भाग आहे तिला आपण काय म्हणायचं आहे, शिलावरण. आणि ह्या तिघांनाही म्हणजे जे काही वातावरणात, जलावरणात आणि शिलावरणामध्ये जी काही सजीव सृष्टी आहे ह्यांना एकत्रितपणे, ही जी सजीव सृष्टी एकत्रितपणे जिथे राहते तिला आपण काय म्हणणार आहे, जीवावरण. लक्षात आलं का तुम्हाला? आता आपण पाहूया की पृथ्वीवरील जो काही पाण्याचा भाग आहे किंवा जो जमिनीचा भाग आहे तो नेमका किती टक्के आहे. तर पृथ्वीवरील जो काही पाण्याचा भाग आहे तो किती आहे रे, 71%. किती आहे, 71%. आणि दुसरं जे आहे जमिनीचा भाग, पृथ्वीवरील एकूण जमिनीचा भाग आहे तो किती आहे रे, 29%. किती आहे, 29%. पृथ्वीवरील एकूण जो काही पाण्याचा भाग आहे तो किती आहे रे, 71%. म्हणजे तो भूजल स्वरूपात असू दे, नदी, महासमुद्र इत्यादींच्या स्वरूपात जो काही पाण्याचा भाग आहे तो एकूण किती टक्के आहे, 71%. आणि जे काही जमीन आहे, खडकाळ भाग आहे, ह्यांचा जो काही प्रमाण आहे ते किती आहे रे, 29%. लक्षात आलं का? आता दुसरा जो घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे, ओझोन. ओझोनचा थर. ओझोनला संरक्षक कवच असं म्हणलं जातं. का बरं म्हणलं जातं? तर बघा विद्यार्थी मित्र हो, जे हा जो काही सूर्य आहे, सूर्यापासून निघणारे अतिनील किरणांचा स्थितांबर म्हणजे हा ओझोनचा थर काय करतो, ती अतिनील किरणे शोषून घेतो आणि पृथ्वीवरील सजीव सृष्टी काय करतो, संरक्षण देतो किंवा संरक्षित करतो. म्हणून ओझोनच्या थराला पृथ्वीचा संरक्षक कवच असे म्हटले जाते. संरक्षक कवच का म्हणले जाते रे? जे काही सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे आहेत, हा काय करतो, तो सूर्याची अतिनील किरणे हा ओझोनचा थर आहे तो काय करतो रे, शोषून घेतो. आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे काय होते रे, रक्षण होते. म्हणून ओझोनच्या थराला संरक्षक कवच असे म्हटले जाते. 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. ओझोन थराचे किंवा ओझोन ह्या वायूचे महत्त्व समजण्यासाठी 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून समजला जातो. आता जे काही वातानुकूलित यंत्र आहेत त्यामध्ये असणारा क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू काय होतात रे, म्हणजेच पृथ्वीवरील जे वातानुकूलित यंत्र आहेत किंवा जे रेफ्रिजरेटर आहेत त्यामध्ये असणारा क्लोरोफ्लोरोकार्बन तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू काय होतात रे, हवेमध्ये मिसळतात. म्हणजेच ह्या वातावरणामध्ये मिसळतात आणि त्यामुळे काय होते, ह्या ओझोनच्या थराला काय होते रे, हानी पोहोचते. म्हणून ओझोनचे महत्त्व समजण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात आलं का तुम्हाला? तर पुढील घटक आपण पाहूया, हवा. आपण हवा पाहू शकत नाही पण ते आपल्या आजूबाजूला असते. आता आपल्या आजूबाजूला असते म्हणजे काय रे, की लहान मुले जो फुगा फुगवतात त्या फुग्यामध्ये नेमकं काय असतं, कशामुळे तो फुगा फुगतो, तर त्या फुग्यामध्ये काय असते रे, हवा, जी आपण पाहू शकत नाही पण ते आपल्या आजूबाजूला असते. किंवा जे काही लहान मुले पतंग उडवतात, ही पतंग जी उडते तिला आपण काय म्हणतो रे, वाऱ्यावर उडते. म्हणजेच ती काय असते रे, हवा. आता जी काही हवा आहे ह्या हवेमध्ये काही घटक आहेत. कोणते कोणते घटक आहे, तर ते आहेत नायट्रोजन, ऑक्सिजन,
कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धूलिकण. आता बघा, हवेमध्ये असणारे हे जे काही वायू आहेत त्यांचं प्रमाण किती टक्के आहे, तर नायट्रोजनचं जे काही प्रमाण आहे ते आहे 78%, ऑक्सिजन ह्या वायूचे प्रमाण आहे 21%, आर्गॉन ह्या वायूचे प्रमाण आहे 0.9%, इतर वायू व घटक ह्यांचे प्रमाण आहे 0.07%. इतर वायूमध्ये नेमके कोणते वायू येतात, तर हेलियम आहे, निऑन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे आणि त्यासोबतच जो लास्टचा आहे ज्याचं प्रमाण आहे 0.03%, तो आहे कार्बन डायऑक्साईड. हे काय आहे तर हवेमध्ये असणाऱ्या घटकांचं प्रमाण आहे. तर आत्ताच आपण काय पाहिलं, वातावरणाचे जे काही 5 थर आहे त्या पहिल्या थरामध्ये म्हणजे जो काही तपांबर आहे त्यामध्ये ह्या वायूंचं प्रमाण 80% असतं. त्यानंतरनं जो काही दुसरा थर आहे स्थितांबर, त्यामध्ये हे जे काही वायू आहेत त्यांचं प्रमाण किती असतं रे, 19%. आणि त्यापुढे जेव्हा तिसरा थर असेल किंवा चौथा थर असेल त्यामध्ये ह्या वायूंचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि अगदी जो शेवटचा थर आहे बाह्यांबर, त्यामध्ये हे वायू दिसेनासे होतात. लक्षात आलं का तुम्हाला? आता हे जे काही आपण घटक पाहिलेत हवेचे, आता ह्यांचे काही उपयोग आहेत. आता नेमके कोणते उपयोग आहेत रे, तर बघा रे, जे काही नायट्रोजन आहे ह्या नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो, तर नायट्रोजनचा उपयोग जी सजीवांमध्ये असणारी प्रथिने निर्मिती आहे त्यामध्ये नायट्रोजनचा उपयोग होतो. अमोनिया निर्मितीमध्ये नायट्रोजनचा उपयोग होतो. त्यानंतरनं जे काही खाद्यपदार्थ आहेत जे हवाबंद ठेवण्यासाठी नायट्रोजन ह्या वायूचा काय होतो रे, उपयोग होतो. त्यानंतर आपण दुसरा पाहणार आहोत ऑक्सिजन. ऑक्सिजन कशासाठी उपयोग आहे त्याचा, तर आपण श्वास घेण्यासाठी काय करतो रे, ऑक्सिजनचा वापर करतो. तसेच ज्वलनासाठी म्हणजेच काय रे, जी आग वगैरे जे आहे ते पेटवण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे रे, ऑक्सिजनची गरज आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरा कोणता आहे तो आर्गॉन. आता जो काही आपण घरामध्ये असणारा जो काही विजेचा बल्ब आहे त्यामध्ये आर्गॉन ह्या वायूचा उपयोग होतो. त्यानंतरनं जे इतर वायू आहेत म्हणजेच कोणते कोणते, जो काही निऑन आहे, तर निऑन ह्या वायूचा उपयोग रस्त्यावरचे दिवे असतील, जाहिरातीसाठींच्यामध्ये काय होतो रे, ह्या वायूंचा उपयोग होतो. त्यानंतरनं जो क्रिप्टॉन आहे म्हणजे जे काही फ्लोरोसेंट पाईप ह्यामध्ये काय होतो, ह्या क्रिप्टॉन ह्या वायूचा उपयोग होतो. आणि जो काही झेनॉन हा जो वायू आहे त्याचा जो उपयोग आहे तो जी फ्लॅश फोटोग्राफी आहे त्यामध्ये काय होतो रे, ह्या वायूचा उपयोग होतो. त्यानंतरनं कार्बन डायऑक्साईड ह्या वायूचा उपयोग अग्निशामक नळकांडे ह्यासाठी होतो. लक्षात आलं का तुम्हाला की नायट्रोजन कशासाठी वापरला जातो, तर नायट्रोजन सजीवांमध्ये प्रथिने निर्मिती, अमोनिया निर्मिती आणि खाद्यपदार्थ हवाबंद करण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होतो. ऑक्सिजन कशासाठी रे, तर श्वसन आणि ज्वलनसाठी. आर्गॉन हा विजेचा बल्ब, कार्बन डायऑक्साईड हा अग्निशामक नळकांड्यामध्ये आणि इतर वायूमध्ये जे काय हेलियम, निऑन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. तर झेनॉन हा फ्लॅश रेडिओग्राफी, त्यानंतर निऑन हा रस्त्यावरचे दिवे किंवा जाहिरातीसाठींच्या दिव्यांमध्ये काय होतो त्याचा उपयोग होतो आणि क्रिप्टॉनचा उपयोग होतो फ्लोरोसेंट पाईपमध्ये. त्यानंतर आपण दुसरा जो पुढचा घटक पाहणार आहोत तो आहे पाणी. बघा, पृथ्वीच्या जवळजवळ 71% भागावर काय आहे रे, पाणी आहे. पण त्यातील जास्त पाणी समुद्रात असल्यामुळे काय आहे रे, खारट आहे. म्हणजेच काय, जे समुद्रात असणारे जे काही पाणी आहे ते किती टक्के आहे रे, 97% आहे. आणि आपल्याला लागणारे जे पिण्याचं पाणी आहे म्हणजे जे काही नद्या आहेत, तळे आहे किंवा पाऊस किंवा भूजलातून मिळते त्याचं जे प्रमाण आहे ते किती आहे रे, 0.3%.
म्हणजे बघा विद्यार्थी मित्र हो, की जे काही पाण्याचा उपयोग आपण कशासाठी करतो रे, पिण्यासाठी असेल, शेतीसाठी असेल, उद्योगासाठी आहे, जलविद्युत निर्मितीसाठी आहे किंवा स्वच्छतेसाठी, एवढा पाण्याचा उपयोग आपण करतोय. आणि ते पाणी किती आहे रे, जे पिण्यायोग्य जे पाणी आहे ते किती आहे, 0.3%. म्हणजे पृथ्वीवरचा जो काही सगळ्यात जास्त भूभाग आहे तो कशानं व्यापलेला आहे रे, खाऱ्या पाण्याने. आणि अगदी एवढासा म्हणजे छोटासा जो भाग आहे तो कशानं व्यापलेला आहे, गोड्या पाण्याने. आणि हे एवढ्या छोट्याशा जो काही भाग आहे ह्याने पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीला काय आहे रे, तो पुरेसा आहे. तरीही जी काही वाढती लोकसंख्या आहे किंवा जे उद्योगधंदे आहेत किंवा जे काही शेतीसाठी आपण जे काही पाण्याचा अमर्याद जो काही वापर करतो आहे त्यामुळे काय होतं आहे रे, की त्या पाण्याचं काय होतं आहे रे, जलप्रदूषण होतं आहे. लक्षात आलं का तुमच्या? त्यामुळे आपण काय करायचं आहे, पाणी वाचवा, जीवन वाचवा. लक्षात आलं का? आपण काय शिकलो, जे काही पृथ्वी तलावरील पाणी आहे त्याच्या खारे पाणी म्हणजे जे काही समुद्र महासागर आहे त्यामध्ये पाणी किती आहे, 97%. किती आहे, 97%. आणि जे पिण्यायोग्य पाणी आहे ते किती आहे रे, 0.3%. म्हणूनच आपण काय करायला पाहिजेत, पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने केला पाहिजेत. लक्षात आलं का तुमच्या? आता जो पुढचा घटक आहे नैसर्गिक संसाधनामधील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे तो काय आहे रे, जमीन. आता दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात आपल्याला जमीन दिसते. आता ही जमीन सर्वत्र सपाट असते का, तर नाही. जमिनीवरच आपली काय आहे, घर आहे, शाळा आहे, रस्ते आहे, शेती आहे, सर्व काही काय आहे त्या जमिनीवर उभं आहे. आता बघा रे, ही जी काही जमीन आहे, आता ही जमीन ही दगड, माती आणि मोठ्या खडकापासून बनलेली आहेत. ह्या जमिनीचे सुद्धा काय आहेत रे, काही थर आहेत. आता हे थर नेमके आपल्याला कसे पाहायचे असतील तर बघा रे, तुम्ही आता रस्त्यावर जे खोदकाम केलं आहे किंवा तुमच्या घराच्या शेजारी काही खोदकाम केलं असेल तर हे थर तुम्हाला सहज दिसून येतात. कोणते थर आहेत ते चला तर पाहूया. की पहिला जो थर आहे तो काय आहे रे, जो काही पालापाचोळा आहे, जो काही वाळलेला पालापाचोळा आहे किंवा जो काही प्राण्यांच्या अवशेष आहे ह्यापासून जो काही निर्माण झालेला भाग आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, कुथित मृदा. काय म्हणायचं रे, जमिनीवरचा जो पहिला थर आहे, सगळ्यात वरचा थर आहे, जो पालापाचोळा किंवा प्राण्यांच्या अवशेषापासून बनलेला आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, कुथित मृदा. त्यानंतर जी काही मृदा म्हणजे अगदी बारीक माती आहे किंवा बारीक खडे आहे, त्या मातीमध्ये काय आहेत रे, कृमी कीटक आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, मृदा. मृदेलाच काय म्हणायचं आहे, माती असेही म्हटले जाते. त्यानंतर अपरिपक्व मृदा हा मातीचा तिसरा थर आहे. तर अपरिपक्व मृदामध्ये जी काही वाळू आहे म्हणजे ज्यामध्ये पाणी धरून ठेवलं जात नाही अशी जी काही मृदा आहे तिला आपण काय म्हणणार आहे, अपरिपक्व मृदा. की हा म्हणजे ह्या थरामध्ये काय असतात रे, की बारीक बारीक वाळूचे खडे असतात आणि काय हे जे काही मूळ खडक आहेत त्यांचे काय असतात रे, ह्यामध्ये तुकडे असतात. त्यानंतर जो मातीचा चौथा थर आहे तो काय आहे रे, की ज्यामध्ये काय असतात, मूळ खडकाचे अगदी लहान खडकांमध्ये काय झालेलं असतं रे, की लहान खडकांचे तुकडे ह्या थरामध्ये आढळून येतात. आणि जमिनीचा सगळ्यात खालचा जो काही थर आहे तो असतो मूळ खडक. तो काय असतो रे, मूळ खडक. जमिनीचे थर कोणते कोणते आहेत तर पहिला काय आहे, कुथित मृदा, जो कशापासून बनला आहे, जे काही पालापाचोळा आहे किंवा प्राणी अवशेष हे कुजून जो काही थर बनतो त्याला आपण काय म्हणणार आहे, कुथित मृदा. म्हणजेच ही काय आहे, सुपीक माती. त्यानंतर ही जी काही दुसरी आहे मृदा म्हणजेच माती, ही काय आहे रे, सुपीक माती, ज्यामध्ये
कीटक कृमी ह्यांचा काय असतो रे वावर असतो. अपरिपक्व मृदा म्हणजे काय की जी वाळूंची असते, वाळूपासून बनलेली असते, की त्यामध्ये काय असतात वाळूचे थर असतात आणि ती माती किंवा ती मृदा पाणी धरून ठेवत नाही. त्यानंतर जो चौथा थर आहे तो काय आहे रे मातीचा थर किंवा लहान खडक आहेत. जे मूळ खडकांचे काही तुकडे आढळतात त्याला आपण काय म्हणणार आहे रे मातीचा थर किंवा लहान खडक. आणि सगळ्यात खालचा जो काही थर आहे तो काय आहे रे मूळ खडकांचा थर आहे. मूळ खडकांचा काय आहे रे तो थर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आता ही जी काही सुपीक मृदा आपण पाहतो आहे, ह्या सुपीक मृदेचा जो काही 2.5 सेमी जाडीचा थर निसर्गात तयार व्हायला तब्बल 800 ते 1000 वर्षे लागतात. बघा रे, हा जो काही मूळ खडक आहे त्याच्यावर काय होतं ऊन, पाऊस, वारा, थंडी ह्या सगळ्यांचा काय होतो रे परिणाम होतो आणि त्यामुळे हा खडकांचे काय होतात रे तुकडे होतात. म्हणजेच हा जो काही मूळ खडक आहे, ह्याला काय होतं रे ऊन, पाऊस, वारा, थंडी ह्याच्या परिणामामुळे काय होतं रे ह्याचं छोट्या छोट्या खडकात रूपांतर होतं, अपक्षय होते. काय होतो अपक्षय. अपक्षय म्हणजेच काय तुकडे होणे. मूळ खडकाचे काय होतात बारीक तुकडे होतात. म्हणजेच काय हा जो मूळ खडक आहे त्याचे बारीक बारीक तुकडे होतात आणि ह्या तुकड्यांचं रूपांतर नंतर ना काय होतं हजारो वर्ष. म्हणजेच काय हजारो वर्ष म्हणजे 1000 वर्ष गेल्यानंतर ना 2.5 सेमी जाडीचा थर निसर्गामध्ये काय होतो तयार होतो. जो थर आहे 2.5 सेमीचा थर जाण्यासाठी हजारोंची वर्षे जावी लागतात. म्हणजे परिपक्व मृदेसाठी आपल्याला हजारो वर्ष जावी लागतात. ही मृदा निर्मिती ही मंद किंवा संथ गतीने सुरू असते. तर विद्यार्थ्यांनो आज आपण काय शिकलो तर हवा श्वसनासाठी आवश्यक आहे, पाणी जीवनासाठी आवश्यक आहे आणि जमीन अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी आवश्यक आहे. या तिन्ही संसाधने जपली, कोणती हवा, पाणी, जमीन ही तिन्ही संसाधने आपण जपली तरच पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहील. ही संसाधने अमर्याद नाहीत, ती संपुष्टात येऊ शकतात. म्हणून त्याचे संवर्धन करणे गरजेचं आहे. म्हणून काय करायला हवं रे की पाण्यासाठी आपण पाणी वाचवा, त्यानंतर जमिनीसाठी झाडे लावा, विजेची बचत करा, प्लास्टिकचा वापर टाळा किंवा त्याचा पुनर्वापर करा, संसाधनांचा वापर मर्यादित प्रमाणे करा. तर विद्यार्थ्यांनो निसर्ग आपल्याला खूप काही देतो. ही सर्व नैसर्गिक संसाधने योग्य पद्धतीने वापरणे आणि जपणे ही आपली काय आहे जबाबदारी आहे. वाढते प्रदूषण असेल आणि लोकसंख्येमुळे ही जी काही संसाधने आहेत ती काय आलीत धोक्यात आलीत. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे ही काय आहे रे आपली जबाबदारी आहे. तर आज आपण इथेच थांबूया. तोपर्यंत निसर्ग जपा आणि जीवन वाचवा.